पशुपती व्रत कसे पाळावे? पशुपतीनाथांच्या उपवासाचा मुख्य उद्देश भगवान शंकरांना प्रसन्न करणे हा आहे. हे व्रत करण्यापूर्वी भक्तांनी हे जाणून घ्यावे की उपवासाचा उद्देश केवळ उपाशी राहणे नसून भक्त आपले जीवन सुधारावे ह्यासाठी उपवास पाळतो. मी भगवान शिवावर प्रेम करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगती करू शकतो. पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत. पशुपतीनाथ कथा. शिवमहापुराण आणि रुद्रपुराणात पशुपतीनाथांची कथा अनेक वेळा वर्णन केलेली आहे की जो भक्त पशुपतीनाथांची कथा भक्तिभावाने ऐकतो, फक्त ती श्रवण केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला अपार सुख प्राप्त होते. भगवान शिवाला खूप प्रिय आहे ही कथा. एक काळ असा होता की भगवान शिव चिंकाराचं रूप घेऊन निद्रा आणि ध्यानात मग्न होते. त्याच वेळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये कहर केला आणि अशा प्रकारे देवी देवतांवर मोठे संकट कोसळले. त्यावेळी देवतांना माहीत होते की ह्या राक्षसांची समस्या फक्त भगवान शंकरच सोडवू शकतात. त्यामुळे सर्व देवतांनी शिवाला वाराणसीला परत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यांची समजूत घालण्यासाठी भगवान शिवाकडे गेले. परंतु जेव्हा भगवान शिवाने त्या सर्व देवी देवतांना आपल्या दिशेने येताना पाहिले तेव्हा त्यांनी नदीत उडी मारली आणि त्यांची उडी इतकी वेगवान होती की ज्या चिंकारामध्ये त्यांनी हे रूप धारण केले होते त्या शिंगाचे 4 तुकडे झाले. हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शंकराला प्रगट होण्याची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या रूपात प्रगट झाले आणि या चतुर्मुख लिंगाला पशुपतीनाथ म्हणतात. अशा प्रकारे पशुपतीनाथांची पूजा आणि उपवास करण्याचा नियम अस्तित्वात आला. पशुपती व्रत पाळण्याची पद्धत. पशुपती व्रत कसे करावे? ज्या प्रकारे देवी देवतांनी भगवान शंकरांना प्रसन्न केले त्याचे वर्णन शिवमहापुराण आणि रुद्रपुराणात केले आहे. या पुराणानुसार पशुपतीनाथ व्रत पाळण्याचा मुख्य उद्देश भगवान शिवाला प्रसन्न करणे हा आहे. हे व्रत पाळण्यासाठी खालील गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की पशुपतीनाथजींचे व्रत फक्त सोमवारीच पाळले जाते. हे व्रत पाळण्यासाठी सर्व भाविकांनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. यासोबतच भाविकांनी तोंडाने किंवा मनात सतत श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप करत राहावा. पशुपतीनाथाची पूजा करण्यासाठी ताटात कुमकुम, अबीर, गुलाल, अश्वगंधा, पिवळे चंदन, लाल चंदन आणि काही तांदळाचे दाणे ठेवा. तांदळाचे दाणे तुटू नयेत याकडे लक्ष ठेवा. यासोबतच धतुरा फुले किंवा फळेही पूजेच्या ताटात ठेवावीत. परंतु पूजेचे सर्व साहित्य जमा केले नाही तर पशुपतीनाथाचे व्रत अपूर्णच राहील आणि भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत असे अनेक भक्तांना वाटते. पण भोलेनाथांच्या भक्तांना ही चिंता मनापासून काढून टाकायची आहे. कारण ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांची काळजी घेतो त्याचप्रमाणे भगवान शिव आपल्या भक्तांची काळजी घेतात. त्याचप्रमाणे भोलेनाथांना एक लोटा जलही प्रेमाने अर्पण केल्यास त्यांना प्रसन्न करण्यासाठी भक्तांना फार कष्ट करावे लागत नाहीत. ते पुरेसे आहे. म्हणून तुम्ही जे काही पूजा साहित्य गोळा करू शकता त्यासह तुम्ही पशुपतीनाथची पूजा करू शकता. पशुपतीनाथची पूजा सकाळ आणि संध्याकाळ ह्या दोन्ही वेळेस पूजा केली जाते. त्यामुळे पूजा साहित्याचे प्रमाण इतके ठेवावे लागते की दोन्ही वेळी पूजेसाठी साहित्य पुरेसे राहील तेवढे ठेवावे. पूजेचे साहित्य आणि बेलाची पाने इत्यादी पूजेच्या ताटात घ्या आणि मनात सतत श्री शिवाय नमस्तुभ्यंचा जप करत मंदिरात जा. मंदिरात गेल्यावर शिवलिंगाच्या आजूबाजूला स्वच्छता नसेल तर सर्वप्रथम भाविकांनी
मंदिराच्या आत आणि शिवलिंगाभोवती स्वच्छता करावी. मंदिर आणि शिवलिंगाच्या सभोवतालची स्वच्छता केल्यानंतर सर्व पूजा साहित्य वापरून शिवलिंगाची पूजा सुरू करा आणि शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करा. शिवलिंगाच्या अभिषेकाची सुरुवात करताना हे लक्षात ठेवावे की शिवलिंगाच्या अभिषेकाची सुरुवात वरच्या भागावर पाणी टाकूनच करावी. भगवान पशुपतीनाथांना अर्पण करण्यासाठी भक्तांनी भक्तिभावाने जो काही प्रसाद तयार केला असेल तो प्रसाद जलाधारी खाली ठेवू नका. बेलपत्र हा पूजा साहित्याचा मुख्य अविभाज्य भाग आहे आणि अनेक वेळा बेलपत्र भक्तांना उपलब्ध होत नाही. अशा वेळी शिवलिंगावर जी बेल आधीच वाहिलेली असते तेच बेलपत्र स्वच्छ करून शिवलिंगाला अर्पण करावी. अशा प्रकारे पहाटे पूजा करावी लागते आणि पूजेनंतर पशुपतीनाथांची आरती करावी लागते आणि संध्याकाळी पूजा आणि आरती देखील त्याच पद्धतीचा अवलंब करून पुन्हा करावी लागते. यासोबतच पूजा थालीमध्ये 6 दिवे ठेवावेत आणि त्या 6 दिव्यांपैकी 5 दिवे मंदिरात आणि उरलेला 1 दिवा तुमच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला लावावा. पशुपती व्रत दरम्यान व्रत कसे करावे? पशुपती व्रत करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण हे व्रत भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पाळत आहोत. म्हणून उपवास करताना आपण अन्न खाण्याचा विचार न करता श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप केला पाहिजे. सकाळी फळे खावीत आणि संध्याकाळी पशुपतीनाथांची पूजा केल्यानंतरच भोजन करावे. मात्र सर्वांनी संध्याकाळच्या जेवणापूर्वी प्रसाद घ्यावा आणि त्यानंतरच भोजन घ्यावे. परंतु भक्तांनी हे लक्षात ठेवावे की प्रथम प्रसाद ज्याने पशुपतीनाथांचे व्रत पाळले असेल त्याने घ्यावे. नंतर तो प्रसाद कुटुंबातील इतर सदस्यांना द्यावा. कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. भगवान शिवाला पंचानंद देखील म्हटले जाते. म्हणून जेव्हा आपण भगवान शंकराची पूजा करतो तेव्हा आपण 5 दिवे लावले पाहिजेत आणि पूजा करताना आपण आपल्या सर्व इच्छा भगवान शंकराला व्यक्त केल्या पाहिजेत. किती दिवस पशुपती व्रत ठेवावे? पशुपतीनाथ उपवास किमान 5 सोमवार पाळावा. परंतु जर एखाद्या भक्ताला 5 पेक्षा जास्त वेळा उपवास करायचा असेल तर तो त्याच्या इच्छेनुसार कितीही वेळा उपवास करू शकतो. उद्यापन पद्धत: जेव्हा तुम्ही किमान 5 उपवास यशस्वीरित्या पाळले असतील आणि त्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचे असेल तर तुम्ही पशुपतीनाथांचे व्रताचे उद्यापन करू शकता. शास्त्रानुसार हे व्रत 5 सोमवार पाळणे आवश्यक आहे, तरच ह्या व्रताचे अपेक्षित फळ प्राप्त होते. 5 सोमवार उपवास केल्यानंतर आपण पुढील कोणत्याही सोमवारी हे व्रत करू शकता. ज्या सोमवारी तुम्ही उद्यापन करणार आहात त्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पूजा थाळीत सर्व पूजेचे साहित्य ठेवून पूजा थाळी तयार करावी. पण उद्यापनासाठी 108 वस्तू पूजेच्या ताटात ठेवाव्या लागतात. मग तो मूग, तांदूळ, मखाना इत्यादी. काही कारणास्तव केवळ 108 वस्तू उपलब्ध न झाल्यास फक्त जेवढ्या वस्तू उपलब्ध असतील तेवढ्याच वस्तू घेऊन भक्तीने ताटात जमा करू शकता. उद्यापनाच्या दिवशीही व्रत वैकल्याप्रमाणेच सकाळ संध्याकाळ पशुपतीनाथांची पूजा करावी लागते आणि पूजा केल्यानंतर पुजारी आणि मंदिराला दान द्यावे लागते. उद्यापनाच्या दिवशी थोडा जास्त प्रसाद बनवावा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना प्रसाद वाटप करता येईल. पशुपती व्रत पाळण्यात अडथळे येत असल्यास काय करावे? जर काही परिस्थितीमुळे आपल्याला कोणत्याही सोमवारी उपवास करता येत नसेल तर आपण पुढील सोमवारी उपवास करू शकता. जर एखादी स्त्री उपवास करत असेल आणि तिला मासिक पाळी सुरू झाली असेल
तर ती पुढील सोमवारी हे व्रत करू शकते आणि अशा प्रकारे त्यांचा उपवास तुटत नाही. पशुपती व्रताचे फायदे. पशुपती व्रताचे अनेक फायदे आहेत. या लेखात आपण पशुपती व्रताचे मुख्य फायदे याबद्दल सविस्तर चर्चा करू. भगवान शिवाला पशुपतीनाथ म्हणतात. भगवान शंकराच्या अनेक नावांपैकी पशुपतीनाथ हे देखील एक नाव आहे. पशुपतीनाथ म्हणजे प्राण्यांचा देव, म्हणजे प्राण्यांचा रक्षक. याचा अर्थ भगवान शिव हे मानवासह सर्व प्राणी पक्ष्यांचे स्वामी आहेत. पशुपतीनाथाचे व्रत फार लाभदायक आहे. आम्ही तुम्हाला ह्या व्रताचे फायदे सविस्तर सांगणार आहोत. जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत असेल, जसे शारीरिक समस्या, कोणतेही रोग, मानसिक समस्या आणि सामाजिक समस्या इत्यादी, तर तुम्ही पशुपतीनाथांचे व्रत अवश्य पाळावे. हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि तुमचे जीवन आनंदी होऊ शकते. येथे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे की पशुपतीनाथांचे व्रत कमीत कमी 5 सोमवार पाळले पाहिजे, तरच पशुपती व्रत पाळण्याचे फळ मिळू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.